महाराष्ट्र आवाज न्यूज। आज 17 ऑगस्ट अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत लढायचं ही भूमिका पुन्हा एकदा शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी आपल्या आंदोलनातून दाखवून दिली। ओव्हरलोड रेती वाहतूक व हाडाखेड चेकपोस्टवरील कथित अनियमितता, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविरोधात सोनवणे यांनी 15 ऑगस्ट पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवसही निर्धाराने सुरू ठेवला। प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले, मात्र चर्चेत समाधानकारक आणि ठोस आश्वासन मिळाले नसल्याने शानाभाऊ सोनवणे यांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे। जनतेच्या प्रश्नासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उपोषणाचा मार्ग स्वीकारणारा नेता म्हणून त्यांच्या भूमिकेची परिसरात चर्चा सुरू आहे। हाडाखेड चेकपोस्टवरून ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारी वाहनं, विना नंबर प्लेट वाहनं तसेच ताडपत्री न लावता धावणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ आणि निवेदनं प्रशासनाला दिल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे। या प्रकरणात संबंधितांवर ठोस कारवाई का झाली नाही असा थेट सवाल त्यांनी परिवहन विभागाला केला। पुरावे दिले, निवेदनं दिली, वारंवार पाठपुरावा केला तरीही कारवाई होत नसेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुठे असा सवाल उपस्थित करत शानाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला जाब विचारला। विशेष म्हणजे स्वतःच्या राजकीय कायद्यापेक्षा जनतेच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं सांगत सोनवणे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला कार्यकर्त्यांसह नागरिकांकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे। आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शानाभाऊंच्या निर्धारात कोणतीही कमतरता दिसून आली नाही। मागण्या मान्य झाल्याशिवाय, योग्य चौकशी झाल्याशिवाय आणि संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। गरज पडली तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला। शानाभाऊ सोनवणे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हाडाखेड चेकपोस्टचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। प्रशासन आता या आरोपांवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। डॉक्टर सरोज पाटील यांनी सांगितलं की आपण उपोषणाला बसण्या अगोदरच त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, परंतु आपण जाणून बुजून त्यांच्याशी चर्चा केली नाही आणि म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागलं। यावेळी श्रीमती सरोज पाटील, संजय मगरे, रावसाहेब इशी, आधार बोरसे आणि यांच्यासह समर्थक उपस्थित होते। जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारा नेता हाडाखेडचा प्रश्न केवळ एका चेकपोस्ट पुरता मर्यादित न ठेवता वाहतूक सुरक्षितता, नियमांची अंमलबजावणी आणि प्रशासनाची जबाबदारी या व्यापक मुद्द्यांशी जोडत शानाभाऊ सोनवणे यांनी आंदोलनाची धार कायम ठेवली आहे। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे आता केवळ राजकीय आंदोलन म्हणून नव्हे तर जनतेच्या प्रश्नासाठी उभ्या राहिलेल्या लढ्याच्या दृष्टीने पाहिलं जात आहे। धुळे या ठिकाणी RTO यांना उपविभागीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय की बुवा रेती असो किंवा हाडाखेड टोलनाक्यावर असो ओव्हरलोड गाड्या या ठिकाणी वाहून नेत आहे आणि त्याच्यावर आपण काही कारवाई करत नाही। पत्रव्यवहार केले, निवेदनं दिले, लक्ष दिले नाही। मी गेल्या 8 दिवसापूर्वी यांना पत्र दिलं की जर आपण 15 ऑगस्टपर्यंत चौकशी करून आम्हाला अहवाल दिला नाही किंवा चौकशी करून कारवाई केली नाही, शिस्त लावली नाही तर मी 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसेल। परंतु त्या पत्राला यांनी साधं मला बोलवणं सुद्धा केलं नाही की आपण आमरण उपोषणाला बसू नये, आपण चर्चा करू, आम्ही कारवाई करतो आणि एक अहवाल तुम्हाला देतो असंही यांनी सांगितलं नाही। त्यामुळे आज तिसरा दिवस आहे माझा आमरण उपोषणाचा। शनिवार रविवारी हे कोणीही भेटले नाही, फक्त शनिवारी एक त्यांचा असिस्टंट आला आणि बुवा तुम्ही उपोषण करू नका, सोमवारी बैठक घेतो। याला अर्थ नसतो। माझं आमरण उपोषण हे जोपर्यंत हे चौकशी करून कारवाई करत नाही, ज्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन, हप्ते घेऊन या ठिकाणी हे बोगस व्यवहार चालवलेला आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील। मी उपोषण सोडणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.